आता आपण पाहणार आहोत 5.1 मधला 7. फाइंड x इफ डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स L, X अँड 7. म्हणजे एक्स ॲक्सिसवरता आपल्याला पॉईंट दिलेला नाही आहे, तर आपल्याला शोधून काढायचा आहे. अँड M 1 and 15 इज 10. काय दिलेलं आहे? डिस्टन्स दिलेला आहे. 4 कोऑर्डिनेट्सपैकी 3 कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. 1 कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचा आहे. ऑफकोर्स ते आपल्याला वापरायचं आहे डिस्टन्स फॉर्म्युला. मग आपण लिहून घेतलेले आहेत. L X and 7, M 1 and 15. लेट L X1 Y1 and M X2 Y2. X1 is equal to X, Y1 is equal to 7, X2 is equal to 1, Y2 is equal to 15. मी तुम्हाला ह्याच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक वेळेला जेव्हा प्रश्न येणार आहे, म्हणजे काही आपल्याला परीक्षेमध्ये सगळेचे सगळे प्रश्न डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आहेत का? तर नाही आहेत. आपल्याला त्यावेळेला काय करायचं, हे सगळं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. डिस्टन्स फॉर्म्युला वापरतो आहोत हे लिहून दाखवायचं आहे आणि त्यामुळे घरी प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे. मग डिस्टन्स बिटवीन LM इज 10. म्हणजेच LM² इज इक्वल टू X2 मायनस X1 Y2 मायनस Y1. तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला वापरून करा, आन्सर सेम येणार आहे. पायथागोरस थेरम वापरून करा, आन्सर सेम येणार आहे. मी आता इथे पायथागोरस थेरम वापरलेला आहे. LM किती आहे? 10 आहे. X2 किती आहे? X2 माझा आहे 1. 1 मायनस X आणि 15 मायनस 7. 15 मायनस 7 इज इक्वल टू 8. 1 मायनस X द होल स्क्वेअर. आपण त्याचं तर एक्सपांड फॉर्ममध्ये लिहून घेऊया. 1 मायनस 2x प्लस x². 8चा स्क्वेअर 64. 64 प्लस 1 65 आणि हे 10चा स्क्वेअर झालेला आहे 100 मायनस 100. आपला आन्सर आलेला आहे मायनस 35. 65 मायनस 100 म्हणजे आन्सर आलेला आहे मायनस 35. म्हणजे आपल्याकडे काय तयार झालेलं आहे आपलं इक्वेशन? x² मायनस 2x मायनस 35. आता 35ला अशा प्रकारे आपण बायफर्केट करूया, ज्याचं आन्सर आपलं किती येईल? 2 येईल. काय काढायचं आहे? डिस्टन्स काढाय. कारण काय लिहिलं आहे? मायनस 35 म्हणजे डिस्टन्स येणार आहे. मग मी म्हटलं 7 5चा x² मायनस 7x प्लस 5x मायनस 35 इज इक्वल टू 0. हे आपण सगळं 8वीमध्ये शिकलेलो आहोत. 8वीमध्ये जर तुमच्या लक्षात आलेलं नसेल तर 8वीचे व्हिडिओज आहेत ते पहा. मग आपण त्याच्यामधून काय काढलेलं आहे? कॉमन नंबर्स काढलेत. x मायनस 7 5x मायनस 35मध्ये 5 आलेला आपला कॉमन x मायनस 7. मग आपण एका ब्रॅकेटमध्ये x मायनस 7, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहिले कॉमन नंबर जाते x प्लस 5 इक्वल टू 0. म्हणजेच काय झालं आहे? x मायनस 7 इज इक्वल टू 0 और x प्लस 5 इज इक्वल टू 0. म्हणजे देअरफॉर काय होईल? x इज इक्वल टू 7 अँड x इज इक्वल टू मायनस 5. द व्हॅल्यू ऑफ x इज 7 और मायनस 5. काहीही येऊ शकते. आता आपण पाहणार आहोत 5.1 मधला सगळ्यात शेवटचा क्वेश्चन नंबर 8. शो दॅट पॉईंट्स A 1 and 2, B 1 and 6, C 1 plus 2 in the square root 3 and 4 are vertices of an equilateral triangle. आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे की आपण स्क्वेअर आहे का तो सांगितला होता, रोम्बस आहे का तो सांगितला होता, क्वाड्रिलॅटरल आहे का तो सांगितला होता. ट्रायंगल्स त्याने आता दिले आहेत, म्हणजे 3 पॉईंट्स दिलेत. आता ट्रायंगल आहे का तो पण कोणत्या प्रकारचा? तर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे का तो सांगायचा आहे. म्हणजे जर का सगळ्यांचं डिस्टन्स सारखं आलं तर आपण म्हणणार आहोत इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. चला बघूया आहे का तो. मग आपण डिस्टन्स फॉर्म्युलाने प्रत्येकामधला डिस्टन्स काढून घेऊया. आपण फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. आता एचे जे आपले पॉईंट्स आहेत ते आहेत 1 and 2 आणि बीचे आहेत 1 and 6. म्हणजे काय होईल? 1 मायनस 1 आणि 6 मायनस 2. आन्सर काय आहे? 0 आणि 4. मग 4चं
डिस्टन्स काय आलेला आपला, डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू 4. हे आपलं झालं फर्स्ट इक्वेशन. आता आपण बी सीचा डिस्टन्स काढूया. बीचे आहेत 1 and 6 आणि सीचा आहे 1 + 2 इन द स्क्वेअर रूट 3 and 4. करून बघूया प्लस किंवा मायनस. मग आपण लिहून घेतलेलं आहे 1 + 2 इन द रूट 3 - 1 4 - 6. 4 - 6 आपला आन्सर आलेला आहे 2. आणि आता इथे किती होतं, 1 + 2 इन द रूट 3 - 1. म्हणजे हा 1 1 जो आहे तो कट, म्हणजे आपण काय ते फक्त आहे 2 इन द रूट 3 द स्क्वेअर प्लस -2 द होल स्क्वेअर. -2चा प्लस स्क्वेअर आलेला आहे 4. आता हाचा स्क्वेअर आपण कसा काढणार आहोत बघूया. आपण 2चा स्क्वेअर लिहून घेतलेला आहे 4 इन द रूट 3 इन द रूट 3 म्हणजे आन्सर काय आलेला आहे इन द रूट 9. म्हणजे त्याचं किती होणार आहे, 3 होणार आहे. किंवा इन द रूट 3 आहे म्हणजे आपलं बाहेर केल्यानंतर पण काय करणार 3, म्हणजे 4 3 = 12. मग 12 + 4 इज इक्वल टू 16. मग डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू 4. 2चे तर आलेले आहेत. आता बघूया डिस्टन्स ए सी. 1 + 2 इन द रूट 3 - 1 द होल स्क्वेअर प्लस 4 - 2 द होल स्क्वेअर. इथे सुद्धा काय झालेलं आहे 1 - 1 म्हणजे काय राहणार आहे, फक्त 2 इन द रूट 3 राहणार आहे. लिहून घेतलेलं आहे 2 इन द रूट 3 द होल स्क्वेअर प्लस 2 द होल स्क्वेअर. 2चा स्क्वेअर 4, 2 इन द रूट 3चा स्क्वेअर किती येणार आहे 12. 12 + 4 इज इक्वल टू 16. 16चा स्क्वेअर रूट आहे 4. म्हणजे डिस्टन्स ऑफ ए सी इज इक्वल टू 4. तिन्हीची आपले आन्सर्स, डिस्टन्स ऑफ ए बी, डिस्टन्स ऑफ बी सी आणि डिस्टन्स ऑफ ए सी काय आहे 4 आहे. म्हणजे हा काय आहे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. मग आपण लिहून घेतलं फ्रॉम 1 2 and 3 ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी. देअरफॉर ए बी अँड सी आर वर्टाइसेस ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. चाय पीते हुए चाय ला रहे माने कोनो सेंस है नहीं. पता है क्या ज्वाइनिंग है, फिर भी आप इसमें ताला लगता है. बताइए बताइए भला. देख रहा है दिनो प्रधान जी गुस्सा दिखा रहे हैं. इस बात पे गुस्सा